या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तये 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 नमो नमः. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात साजरे केले जाणाऱ्या सणांपैकी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र. हा सण आपल्या भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. पहिल्या दिवशी नवरात्रीच्या घटाची स्थापना केली जाते. असा हा नवरात्रीचा सण सुरू होण्या अगोदर आपल्याला घरातनं ही एक वस्तू काढून टाकायची आहे. यामुळे बघा तुमच्या घरातील अलक्ष्मी ही काढता पाय घेणार आहे. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये संसारणार आहे. तुमच्या घरातील सर्व दरिद्री नष्ट होणार आहे. गरिबी तुमची निघून जाणार आहे. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. तर मी तुम्हाला ज्याही काही वस्तू सांगणार आहे यापैकी तुमच्या घरात ज्या वस्तू असतील त्या वस्तू तुम्हाला या नवरात्रीच्या अगोदर काढून टाकायच्या आहे. बघा, आपण नवरात्र सुरू होण्या अगोदर आपण आपल्या घरातला दसरा काढतो. दसरा काढतो म्हणजे काय, तर आपण आपलं सर्व घर हे स्वच्छ करत असतो. आपल्या घरातली सर्व घाण आपण ही काढून टाकत असतो. न लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे, भंगार जे आहे ते आपण काढून टाकायचं काम करत असतो. तर या वस्तूंपैकी जर का तुमच्या घरात या वस्तू असतील त्या वस्तू तुम्ही नक्कीच ह्या काढून टाकायच्या आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात ही 15 ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे आणि ती 23 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. 24 तारखेला दसरा म्हणजेच विजयादशमी आहे. नवरात्रीचा हा सण 9 दिवस साजरा केला जातो. या 9 दिवसात दुर्गा मातेच्या देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या नवरात्रीमध्ये देवीची पूजा, आराधना, उपासना केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान हे आपल्याला प्राप्त होत असतं. यासाठी आपण नवरात्रीमध्ये होईल तेवढी आपल्याला देवीची सेवा करायची आहे आणि आपल्याला घरातनं कोणत्या वस्तू काढून टाकायच्या आहे हे आता आपण पाहू. यातील पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का तुटके फुटके भांडे असतील, तुमच्या किचनमध्ये जर का, स्वयंपाकघरामध्ये जर का कुठले फुटलेले भांडे असतील तर ती भांडे तुम्हाला अगोदर काढून टाकायचे आहे. यामध्ये जर का तुमच्या घरामध्ये लाटणं, पोळपट, तवा हा देखील तुटलेला असेल तर तो देखील आपल्याला पहिल्यांदा बाहेर काढून टाकायचा आहे. बघा, अशा वस्तू जर का तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवल्या तर या वस्तू तुमच्या घरामध्ये एक निगेटिव्ह ऊर्जा तयार करत असतात. यामुळे आपल्या घरामध्ये क्लेश, कलह हे निर्माण होत असतं आणि आपल्या घरातलं वातावरण हे खराब होत असतं. यामुळे आपल्या घरामध्ये या खराब वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी ही वास करत असते आणि तुम्हाला माहिती आहेच, जिथे अलक्ष्मी असते तिथं लक्ष्मी कधीच नांदत नाही. तर यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातील जीही काही तुमची तुटलेली फुटलेली भांडे असतील ती तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या घरातनं काढून टाकायची आहे. नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी करतात. घर स्वच्छ केलं जातं, सजावट केली जाते. स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे घटस्थापना करण्याआधी घराची स्वच्छता करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा चित्र असेल तर नवरात्र सुरू होण्या अगोदर ती तुम्हाला घरातनं बाहेर काढायची आहे. अशी मूर्ती किंवा चित्राचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होणार नाही. तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही एखादी शोपीसची मूर्ती किंवा शोपीसचं चित्र लावलेलं असेल आणि त्याला तडा गेलेला असेल, ते तुटलेलं असेल तर ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे. त्याचप्रमाणे जर का तुमच्या देवघरामध्ये एखाद्या फोटो किंवा एखाद्या देवतेचा फोटोच्या काचेला तडा गेलेला असेल तर तुम्हाला असा फोटो देखील तुम्हाला नीट करून आणायचा आहे किंवा त्याचं तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर का काही निर्माल्याचं सामान असेल किंवा खूप दिवस झाले काही गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या असतात त्या आपल्याला पाण्यात विसर्जन करायच्या असतात आणि अशा गोष्टी आपण बरेच दिवस आपल्या घरामध्ये साठवून ठेवत असतो. तर अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या अगोदर तुम्हाला काढून टाकायच्या आहे आणि त्याचं तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये जर का समई किंवा निरंजन किंवा तुम्ही जो दिवा लावत असाल तो दिवा जर का गळत असेल किंवा खराब झालेला असेल, वाकलेला असेल, मोडलेला असेल किंवा त्याला होल असेल किंवा त्याच्यातनं तेल गळत असेल तर असा दिवा तुम्हाला बदलायचा आहे. असा दिवा तुम्हाला बदलून तुम्हाला नवीन दिवा या नवरात्रीच्या अगोदर तुमच्या घरात घेऊन यायचा आहे. अशा गोष्टी किंवा असा दिवा तुम्ही जर का तुमच्या देवघरामध्ये लावत असाल तर यातून आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळण्याऐवजी निगेटिव्ह ऊर्जाही मिळत असते. यातून अजून आपल्याला वास्तुदोष हा निर्माण होत असतो. त्यामुळे तुमच्या देवघरातील दिवा तुम्हाला बदलायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जोही कपडा अंथरत असाल तो कपडा स्वच्छ असावा, नवीन असावा. तो जर का खराब झालेला असेल, फाटलेला असेल किंवा त्याला होल पडलेले असतील तर असा कपडा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही देवांसाठी चुकूनही अंथरू नका. अशा प्रकारचे कपडे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा जिथे निर्माल्य टाकतात त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात आणि तुम्हाला या नवरात्रीमध्ये
देवांसाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नवीन कपडा घेऊन यायचा आहे. तसं पाहिलं तर दरवर्षी आपण जेव्हा घटस्थापना करतो त्यावेळेस आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसाठी हा नवीन कपडा आणूनच अंथरत असतो. बघा, आपल्याला कसे सणासुदीला नवीन कपडे लागतात त्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये देवांसाठी सुद्धा आपल्याला चांगले स्वच्छ कपडे हे अंथरायचे आहे. यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, न लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा तुटल्या फुटलेल्या असतील आणि त्या तुम्ही जर का वापरत नसेल तर अशा वस्तू तुम्हाला या नवरात्रीच्या अगोदर घरातनं बाहेर काढायच्या आहे. सर्वात जास्त वास्तुदोष या तुटलेल्या फुटलेल्या किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे आपल्या घरात निर्माण होत असतो. त्यामुळे या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढायच्या आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर का बंद पडलेली घड्याळे असतील तर ती घड्याळे तुम्ही रिपेअर करून आणून ठेवा किंवा अशी घड्याळे तुम्ही टाकून द्या किंवा ती कोणाला तरी देऊन टाका. तुमच्या घरामध्ये चुकूनही बंद पडलेली घड्याळही ठेवू नका, कारण घड्याळ हे आपल्या गतीनुसार आपल्या काळानुसार ही चालत असतात आणि जर का घड्याळ बंद पडले तर आपलंसुद्धा काम ठप्प पडतं किंवा आपल्यासुद्धा प्रगतीत अडथळा निर्माण होतं असं म्हणतात. यामुळे या गोष्टी आपल्याला आपल्या घरातनं पहिल्यांदा काढून टाकायच्या आहे. यानंतर म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का तुटल्या फुटलेल्या चपला बुटं असतील आणि ते तुम्ही वापरत नसतील तुम्हाला ते आधी काढून टाकायचे आहे. जर का चपला तुटलेल्या असतील तर तुम्ही त्या शिवून आणा, रिपेअर करून आणा आणि मग तुम्ही त्या वापरा. पण चुकूनही तुटल्या फुटलेल्या चपला तुम्हाला वापरायच्या नाही आहे किंवा न लागणारे चपला बूट तुम्हाला साठवून ठेवायचे नाही. यामुळे आपल्या घरामध्ये किंवा घराभोवती ही निगेटिव्ह ऊर्जा पसरत असते. तर या वस्तू देखील तुम्हाला ह्या नवरात्रीच्या अगोदर घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. यानंतर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात खराब झालेली लोणची किंवा अन्नपदार्थ असतील तर ते घरात ठेवू नका. खराब अन्नपदार्थ घरात ठेवल्यास दुर्गादेवी नाराज होऊ शकते असं म्हटलं जातं. खराब झालेले पदार्थ तुम्ही या नवरात्रीच्या अगोदर घरातनं तुमच्या बाहेर काढून टाकायचे आहेत. याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर का देवघरामध्ये खूप दिवसाची साठलेली सुकलेली फुले जर का असतील तर ती फुले देखील तुम्हाला काढून निर्मल्यामध्ये टाकायची आहे. पाण्यात जर का तुम्हाला विसर्जन करता येत नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाच्या मातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली खड्डा करून त्या मातीमध्ये देखील ही फुले हे निर्माल्य तुम्ही टाकू शकता, जेणेकरून याचं खत तयार होईल आणि ते पायंदळी किंवा कोणाच्या पायाखाली देखील येणार नाही. यानंतरची वस्तू म्हणजे आरसा. तुमच्या घरामध्ये जर का तडे गेलेले तुटलेले आरसे असतील तर ते तुम्हाला पहिले बदलायचे आहे. म्हणजे त्या आरशाला तुम्हाला नवरात्रीच्या अगोदर तुमच्या घरातनं काढून टाकायचं आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये मोठा वास्तुदोष निर्माण होत असतो. यानंतर तुमच्या घरामध्ये जर का जुने कपडे पडलेले असतील, ते फाटलेले असतील आणि जर का तुम्ही ते वापरत नसतील तर असे जुने कपडे, अशी अडगळ तुम्हाला ही घरातनं काढून टाकायची आहे. कपडे जर का चांगले असतील तर ते तुम्ही एखाद्या गरीब मुलांना देऊ शकतात किंवा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही ते दान करू शकतात. जर का ते कपडे तुम्हाला वापरायला ठेवले असतील तुम्ही आणि जर का ते फाटलेले असतील तर तुम्हाला त्यातला फाटलेला भाग काढून टाकायचा आहे आणि चांगला भाग जो असेल तो तुम्हाला व्यवस्थित घड्या घालून एका व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा आहे. ज्याही काही तुमच्या घरात तुटलेल्या किंवा फाटलेल्या बेडशिटी असतील, तुम्ही त्या साठवून ठेवलेल्या असतील तर त्या देखील तुम्हाला घरातनं बाहेर काढायच्या आहे. तर या गोष्टींपैकी ज्याही गोष्टी तुमच्या घरात असतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर ह्या काढून टाकायच्या आहे. यामुळे तुमच्या घरामधली अलक्ष्मी ही निघून जाणार आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जी गरिबी येत होती, जी दरिद्री येत होती ती तुमची निघून जाणार आहे. अलक्ष्मी तुमच्या घरातनं काढता पाय घेणार आहे. जेवढी काही निगेटिव्ह ऊर्जा या गोष्टींमुळे तुमच्या घरात साठलेली असेल तेवढी निगेटिव्ह ऊर्जा कमी होण्यास ती मदत होणार आहे आणि यामुळे तुमच्या घरामधलं वातावरण हे पॉझिटिव्ह निर्माण होणार आहे. आणि अशा ह्या पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या घरातलं वातावरण देखील चांगलं होणार आहे. तुमच्या घरात लक्ष्मीचा आगमन होणार आहे. लक्ष्मी तुमच्या घरात ही स्थिर राहणार आहे. लक्ष्मीचा वास अखंड तुमच्या घरात राहणार आहे. तुमच्या घरातील असं अडगळ वेळोवेळी तुम्हाला साफ करायचा आहे. याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर का जाळे जळमट साठलेली असतील तर ती देखील तुम्हाला दर अमावस्येच्या दिवशी दर महिन्याला ही साफ करायची आहे. दसऱ्याच्या टायमाला आपण या सर्व गोष्टी साफ करून घेतोच, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी सांगितलेली नाही. दर पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही तुमच्या घरातील सर्व जाळं जळमटही काढायचं आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहण्यास मदत होते. व्हिडिओत सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर जर का पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.